तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये सन 2024 साली माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत जवळजवळ 26,000 घरे उपलब्ध करून दिली होती। आणि त्या अंतर्गत नवी मुंबईतील वाशी, खारघर, बामणनोगरी, खारकोपर, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कळंबोली आणि तळोजा अशा वेगवेगळ्या नोड्समध्ये घरे उपलब्ध करून दिलेली होती। आणि त्याची ऑलरेडी योजना झालेली आहे, त्याची लॉटरी झालेली आहे, जे काही पसंतीचे घर आहे आणि त्याचे जे काही अलॉटमेंटची प्रोसेस सध्या सुरू आहे, अनेकांचे पैसे भरण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे। पण इतकंच मित्रांनो, आपल्याला माहित आहे की मागील अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून या किमतीच्या बाबतीत, सिडकोच्या घरांच्या किमतीच्या बाबतीत अनेकदा आवाज उठवला गेला, अनेकदा त्याच्यावर चर्चा झाली, अनेकदा निवेदनं दिली गेली, अनेकदा मोर्चे काढले गेले, परंतु हवे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याने याच सोडतीतील सन 2024च्या योजनेतील काही अर्जदार कोर्टामध्ये गेले होते आणि त्या कोर्टाने आता या सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेला स्थगिती दिलेली आहे। अर्थातच ही घरे विकण्यास मनाई केलेली आहे। नेमकं प्रकरण काय आहे, नेमकं कोर्टाने काय सांगितलेलं आहे, अर्जदारांनी काय याचिका दाखल केलेली आहे, याच्यावरती प्रकरण नेमकं काय आहे आणि न्यायालयाचे आदेश काय आहेत, या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, खरं तर हे जे काही प्रकरण आहे त्याची कल्पना, त्याची बातमी, त्याचे अपडेट ऑलरेडी आपल्यापर्यंत पोहोचलेले असतील, परंतु तुम्ही जर आजचे काही महत्त्वाचे जर वृत्तपत्र पाहिले तर त्या वृत्तपत्रावरून तुम्हाला अंदाज येईल की हे प्रकरण किती गांभीर्याचं आहे ते। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संदर्भातलं वृत्त हे आजच्या वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरती छापलेलं आहे, मेन पेजवरती छापलेलं आहे मित्रांनो। त्याच्यावरून हे प्रकरण किती गांभीर्याचं आहे याची कल्पना येते। पहा, पहिलं पहा मित्रांनो, आजचा जर तुम्ही लोकसत्ता वृत्तपत्र बघितलं असेल तर त्या वृत्तपत्रामध्ये पहिल्याच पानावरती बातमी आहे, फर्स्ट पेजवरती बातमी आहे, ती आहे परवडणाऱ्या घरांप्रकरणी सिडकोला न्यायालयाचा तडाखा। ऑक्टोबर 2024 मधील 26,000 घरांच्या वाटपाला स्थगिती। लक्षात घ्या, वाटपाला स्थगिती असा तो शब्द आहे। यानंतरचा न्यूजपेपर तुम्ही पाहू शकता, दुसरं वृत्तपत्र आहे मित्रांनो, महाराष्ट्र टाइम्स। महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राच्या पहिल्याच पेजवरती, फ्रंट पेजवरती एक न्यूज आहे, अल्प उत्पन्नातील धनिकांना चाप, घरांचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाची सिडकोला मनाई। यानंतर तिसरं आहे मित्रांनो, जे लोकमत वृत्तपत्र आहे, लोकमत वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवरती पहिल्याच पानावरती बातमी आहे मित्रांनो, मर्सिडीज मधून येणाराही अल्प गटातील घर मागेल, देणार का? त्यात पुढे सांगितलेलं आहे, राज्य सरकार व सिडकोला उच्च न्यायालयाचा दणका, तासाला 6 लाख रुपये कमावणारा अल्प गटातील घरे कसा घेऊ शकतो? घरे विक्री करण्यास सिडकोला मुंबई उच्च न्यायालयाची मनाई। सकाळ वृत्तपत्र तुम्ही घेतलं तर सकाळ वृत्तपत्रामध्ये सुद्धा बातमी आहे, सिडको प्रशासनाला चाप, वाशी, तळोजा, खारघर घरांच्या सोडतीला स्थगिती। म्हणजे तुम्ही जर आजचे वेगवेगळे, तुम्ही मठापासून, लोकसत्तापासून, कुठले जे मराठीचे जे महत्त्वाचे पेपर आहेत त्याच्यामध्ये ही बातमी पहिल्या पेजवरती आलेली आहे। म्हणजे काय तर एकंदरीत हे प्रकरण उच्च न्यायालयातलं आहे आणि उच्च न्यायालयातून हे कुठेतरी आदेश आल्यामुळं या प्रकरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे। पहिले समजून घ्या मित्रांनो, हे प्रकरण काय आहे। आता इथे जे काही माहिती देतो मित्रांनो, आम्ही त्या वृत्तपत्रातील वृत्तानुसार आम्ही देतोय। तर प्रकरण काय बघा, माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना राज्य सरकारने केंद्र सरकारच्या परवानगीने अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी राबवण्याचा निर्णय घेतला। पंतप्रधान आवास योजनेत अंतर्गत या उत्पन्न गटाची वार्षिक मर्यादा वार्षिक 3 ते 6 लाख रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला हा फायदा देण्यात येतो। पहा काय आहे की पीएमएचा फायदा कोणाला 3 ते 6 लाखापर्यंत आहे। तसेच देशात ज्यांचे पक्के घर नाही त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो। सिडको या दोन्ही अटीपासून फारकत घेत, बघा एक तर अट आहे पीएमएची की तुम्ही तुमचं उत्पन्न 3 लाखापर्यंत असायला हवं आणि तुमचं संपूर्ण भारतात कुठेही घर नसावं, अशी पीएमएची अट आहे। पण इथे काय झालेलं आहे, सिडको दोन्ही अटी
व्यक्तीपासून फारकत घेतलेली आहे आणि या गटाचे वार्षिक उत्पन्न 6 लाखाहून अधिक ठेवले आहे. तसेच अल्प गटासाठीच्या घरांच्या किमती 75 लाख व त्याहून अधिक ठेवल्या आहेत. अल्पच्या किमती सुद्धा 75 लाखापेक्षा जास्त ठेवलेल्या आहेत. त्याशिवाय ज्या व्यक्तीचे नवी मुंबईत पक्के घर नाही अशांनाही या योजनेचा लाभ दिला. त्याविरोधात काहींनी ॲडव्होकेट विनोद सांगवीकरांद्वारे उच्च न्यायालयात धाव घेतली. पहा, वाशीला जो काही प्रकल्प आहे मित्रांनो, तेथील प्रकल्प जर तुम्ही पाहिला तर त्याची कॉस्टिंग जी काही कॉस्टिंग आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉस्टिंग आहे ती फक्त 35 लाख रुपये आहे आणि 35 लाखात जी घरं बनवली गेली ती 74 लाखाला विकली जात आहेत आणि त्याच्यामुळं तेथील अर्जदार हे न्यायालयामध्ये गेलेले आहेत. म्हणजे का तुम्ही अल्प उत्पन्न गटासाठी जर त्याचं उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे त्याला जरी शिथिलता दिली असली पण खरंच तो अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती 75-74 लाखाची घरी घेऊ शकतो हा खूप मोठा प्रश्न आहे आणि म्हणून तेथील अर्जदारांनी एकत्र येऊन ही याचिका कोर्टामध्ये सादर केलेली होती. आता हे जे काही प्रकार मित्रांनो 35 लाखामध्ये घर बनवली गेली त्याच्या संदर्भातलं जे काही अपडेट आहे ते अगोदरच 3-4 महिन्यापूर्वी झालं होतं आणि त्यावेळेस खूप मोठा एक गदारोळ झाला होता की नेमकं 35 लाखामध्ये बांधलेली घरे सिडको 74 लाखात कसं काय विकू शकते. त्यानंतर या अर्जदारांनी अनेकांशी पत्रव्यवहार केला, मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांसोबत त्यांनी पत्रव्यवहार केला पण त्यांना दाद मिळाली नाही, त्यांना दिलासा मिळाला नाही आणि म्हणून सरतेशेवटी अखेरचा एक विलास म्हणून त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि मग आता आज या कोर्टाकडून कालच या कोर्टाकडून निर्णय आलेला आहे आणि या पूर्ण योजनेला स्थगिती देण्यात आलेली आहे. हे जे काही प्रकार मित्रांनो ते ईडब्ल्यूएस उत्पन्न गट अर्थातच ज्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे, लक्षात घ्या, ज्यांचं उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांचं संपूर्ण भारतात पक्क घर नाही अशांना काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. पण एकंदरीत हे प्रकरण तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की कशामुळे हे प्रकरण कोर्टामध्ये गेलेलं आहे. सिडकोच्या किमती असतील, कन्स्ट्रक्शन व्हॅल्यू असेल, कन्स्ट्रक्शन कॉस्ट असेल, त्याच्यामुळे ही घरे श्रीमंतासाठी बांधली गेलीत का काय असाही सवाल माननीय उच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे. आता उच्च न्यायालयाने काय सांगितलं मित्रांनो, जे 2024 मधले विजेते आहेत त्यांचं काय, म्हणजे त्यांना काय करायचं, त्यांचं तर बऱ्याच जणांचं पोझिशन जवळजवळ होत आलेलं आहे आणि संपूर्ण पैसे भरलेले आहेत. अशा परिस्थितीत काय निर्णय येऊ शकतो हे संपूर्ण प्रकरण फक्त सन 2024 जे काही ऑक्टोबर 2024 मध्ये लॉटरी आली होती त्या संदर्भातलं असलं तरी पुढील लॉटरीवरती सुद्धा याचा इम्पॅक्ट होऊ शकतो, याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण सन 2024 मध्ये जे विजेते पात्र ठरलेले आहेत, लक्षात घ्या, परंतु ते नियम व अटी मध्ये बसत नाहीत, नियम व अटींचं पालन करत नाहीत अशांना घरे वितरित करण्यास माननीय उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. दुसरं, जर एखाद्या व्यक्तीला घर अलॉट केलं असेल, 24 मधल्या घटनेला काही जणांना अलॉट केली जरी असतील तरी पण त्यांचा मालकी हक्क सिडकोने राखून ठेवावा असंही कुठंतरी कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर महत्वाचं मित्रांनो आपल्याला माहिती की जे काही किमती जाहीर झालेल्या होत्या म्हणजे वाशी असेल किंवा खारघर असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या किमती असतील ती घरे खरंच तुम्ही गरिबांसाठी बांधली आहेत का हाही प्रश्न माननीय उच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे. त्यांनी साधं उदाहरण दिले, तुम्ही लोकमतची बातमी पाहिली असेल तर मर्सिडीजचे एक उदाहरण दिले मित्रांनो, त्यांनी तुम्हाला परत वाचून दाखवतो आणि पुढे आपण चर्चा करूया. मर्सिडीज मधून येणाराही अल्प गटातील घर मागेल देणार का, म्हणजे ज्या लोकांचे मुंबईमध्ये प्रॉपर मुंबईमध्ये डुप्लेक्स फ्लॅट्स आहेत, मोठमोठे फ्लॅट्स आहेत, ती लोक सुद्धा नवी मुंबईमध्ये घर घेण्यासाठी येत आहेत आणि त्यांना तुम्ही घर देणार का, जे मर्सिडीज मधून येतोय त्याला तुम्ही घर देणार का. म्हणजे इथे न्यायालयाने हे सांगितलंय की तुम्ही मर्सिडीज मधून येणारा आणि सायकलवर येणारा याच्यामध्ये तुम्ही रेस लावताय, स्पर्धा लावताय आणि आपसुकच आपल्याला माहित आहे की या रेसमध्ये कोण जिंकेल, तर फक्त आणि फक्त मर्सिडीज वालाच जिंकेल. असं एक सोपं उदाहरण माननीय उच्च न्यायालयाने इथे दिलेलं आहे. आता सिडकोकडून काय सांगण्यात आलं मित्रांनो, सिडकोकडून सांगण्यात आलं की आम्ही भविष्यामध्ये नक्कीच याच्यावरती काळजी घेऊ आणि सिडकोला हा प्रश्न केला की तुम्ही हे जे काही नियम आहेत, हे जे काही अटी आहेत, जो नियम आहे त्याच्यात बदल का केला, म्हणजे बदल का केला गेलाय, नियम का तुम्ही शिथिल केले असाही प्रश्न माननीय उच्च न्यायालयाकडून विचारण्यात आला. त्यावेळी सिडकोकडून उत्तर काय आलं तुम्ही पहा. परवडणाऱ्या घरांच्या सोडतीतील सुमारे 26,000 घरांपैकी 8,795 घरे आजही विक्री विना आहेत. अनेकदा जाहिराती देऊन व अनेक प्रयत्न करूनही त्यांची विक्री होऊ शकली नाही, म्हणून
केंद्र व राज्य सरकारच्या संमतीने अल्प उत्पन्न गटाची म्हणजे LIGची उत्पन्न मर्यादा काढली असा युक्तिवाद सिडकोतर्फे माननीय उच्च न्यायालयात करण्यात आला. मात्र न्यायालयाने प्रथमदर्शनी तो अमान्य केलेला आहे. म्हणून आता हे जे काही घरे बांधली गेली, ज्या काही किमती ठरवल्या गेल्या, त्याच्यावरून तुम्ही ही घरे फक्त श्रीमंतासाठी बांधली गेली का, यावर आम्ही खूप नाराज आहोत असे कुठेतरी उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. या ठिकाणी दोन न्यायमूर्ती आहेत मित्रांनो, न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री, या दोघांनी हे म्हणजे जे कोणी अर्जदार आहेत त्यांच्यातर्फे काम पाहिलेलं आहे आणि हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या त्यांनी हँडल केलेलं आहे. आता हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर, हे सगळं न्यायालयीन प्रक्रिया झाल्याच्या नंतर आता अनेकांना धाकधूक आहे मित्रांनो. अनेक अर्जदार आजच मित्रांनो अनेक अर्जदारांमध्ये एक खूप वेगळं वातावरण आहे. कारण सन 2024 जे कोणी अर्जदार असतील त्यांना मात्र कुठेतरी भीती वाटत आहे की आमची घरे आम्हाला मिळतील किंवा नाही. मी जसं सांगितलं मित्रांनो की जर तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटाच्या अटी व शर्ती धारण करत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. याच्यावरती अंतिम निर्णय येणं बाकी आहे. कारण माननीय उच्च न्यायालयाने या संदर्भात 10 जून पर्यंत सिडकोकडून उत्तर मागवलेलं आहे. 10 जून पर्यंत उत्तर आल्यानंतर याची अंतिम सुनावणी आहे मित्रांनो 25 जून 2026 म्हणजे 25 जून पर्यंत सध्या तरी कुठलाही व्यवहार सिडकोला करू नये असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. माननीय उच्च न्यायालयाने आदेश काय दिलाय पहिलं पहा तुम्ही. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करण्यास नकार देत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना म्हणजे 3 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेअंतर्गत घरे विकण्यास मनाई केली आहे. दुसरं, ज्या अल्प व अत्यल्प गटातील लोकांना घरे विक्री करण्यात आली त्यांना 45 लाख रुपये भरण्याचे निर्देश दिले. उर्वरित रक्कम न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असेल. जोपर्यंत न्यायालय पुढील आदेश देत नाही तोपर्यंत अर्जदाराकडून पैसे स्वीकारायचे नाही असा त्याचा अर्थ होतो. तिसरं, ज्या लोकांचे उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी आहे मात्र त्यांचे देशातल्या कोणत्याही भागात पक्के घर आहे, लक्षात घ्या 6 लाखापेक्षा कमी आहे पण पक्के घर आहे, ते लोक या योजनेत लाभ घेण्यास पात्र नाहीत असे न्यायालयाने सांगितलेले आहे. म्हणजे इथे जरी आपण उत्पन्नाच्या 6 लाख पकडली तर 6 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे पण तुमचं इतर घर आहे अशांना आता या योजनेत घरे मिळणार नाहीत. ज्यांचं उत्पन्न 3 लाख ते 6 लाखाच्या मध्ये 3 लाख म्हणजे 6 लाखापर्यंत आहे पण तुमचं घर नसेल तर मात्र तुम्हाला इथे काळजी करण्याचं कारण नाही. याचा अर्थ असा मित्रांनो की EWS मध्ये तुम्ही घर मिळवलेलं आहे, तुम्ही PMI ची पात्रता धारण करत असाल, तुमचं उत्पन्न 6 लाखापर्यंत असेल तरी सुद्धा तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. पण जर तुमचं उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही इतरत्र घर घेतले असेल किंवा तुमचं घर इतरत्र आहे पण ते मात्र तुम्हाला घर मिळेल का नाही याची शाश्वती देता येणार नाही. आता उर्वरित LIGचं जे काही उत्पन्नाची अट मित्रांनो 6 लाखापेक्षा जास्त म्हणजे तुम्हाला माहिती की आता EWS ची उत्पन्नाची मर्यादा जी काही PMI ची आहे ती 3 लाखापर्यंत आहे. नंतर LIGची उत्पन्नाची मर्यादा 3 ते 6 आहे. असे 2 गट याच्यामध्ये असायला हवे पण इथे मात्र काय केलंय LIGची घरे 6 लाखापेक्षा जास्त मग त्याला मर्यादा दिलेली नाही, कमाल मर्यादा इथे अधोरेखित केलेली नाही. त्याच्यामुळे कुठेतरी हे सगळं प्रकरण आता माननीय उच्च न्यायालयाच्या कोर्टात जाऊन थांबलेलं आहे. याच्यावरती काय नेमकं सिडकोकडून उत्तर येतं आणि नेमकं याच्या संदर्भात काय अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.